एक्सरसाइज नंबर 10, असेसमेंट ऑफ रिपेमेंट कॅपॅसिटी ऑफ फार्मर. असेसमेंट म्हणजे मोजमाप करायचं कशाचं, तर रिपेमेंट कॅपॅसिटी. तो शेतकरी रिपेमेंट किती करू शकतो, त्याला 1,00,000 रुपये दिले तर तो रिपेमेंट किती करू शकतो, तर तो 10,000 रुपयाने रिपेमेंट करू शकतो. मग 10,000 रुपयाने जर तो रिपेमेंट करू शकला तर पुढील 10 महिन्यामध्ये तो 1,00,000 रुपये क्लिअर करेल आणि व्याजासाठी 11वा महिना असं धरून. तर 10,000 रुपये त्याचे महिना येत आहेत की नाही हे चेक करायचं आपल्याला. असेसमेंट ऑफ रिपेमेंट कॅपॅसिटी ऑफ फार्मर म्हणजे तो पुढील 10-11 महिने 10,000 देऊ शकेल का, बस एवढंच चेक करायचं. मग रिपेमेंट कॅपॅसिटी इज द पोर्शन ऑफ अमाऊंट दॅट अ फार्म फॅमिली विल अर्न फ्रॉम अ इयर ऑपरेशन. आता एखादी व्यक्ती ज्यावेळी जॉब करत असते त्यावेळी त्यांचा पगार हा प्रत्येक महिन्याला होत असतो, बरोबर. पण शेतकऱ्याचा पगार महिन्याला होत नाही, तो सीझन वाईज आहे. म्हणून इथं तो पूर्ण वर्षामध्ये किती रुपये कमवतो हे चेक करायचं. ते जर एखादा कोणी नोकरी करणारा किंवा जॉब करणारा पर्सन असेल तर आपण काय चेक करेन की तो महिन्याला किती कमवतो. ओके, इथं मात्र एक वर्षाला तो किती कमवतो किंवा एक सीझनला त्याच्या अॅन्युअल सीझनला तो किती कमवतो हे चेक करायचं आहे. एवढं सोपं आहे. Repaying capacity is the portion of amount that a farm family will earn from a year's operation, which shall be available for repayment of the loan. बरोबर, की त्याच्यावरून आपण ठरवू शकतो की त्याच्याकडे किती रिपेमेंट करू शकतो किंवा तो त्याला कितीपर्यंत आपण लोन देऊ शकतो. It should be based on estimates of anticipated income from all sources of the borrowing during the year. आणि वर्षभरामध्ये त्याला ज्या कोणत्या सोर्सेस पासून इन्कम होतोय ते सगळे सोर्सेस चेक करायचे. मी कालच सांगितलं त्याच्या शेतातून किती येत आहे. शेतामध्ये 2 प्रकारचे क्रॉप असतील, एक मेन क्रॉप असेल, एक सेकंड क्रॉप किंवा ज्याला आपण बाय प्रोडक्ट म्हणतो आपण. तर त्याच्यापासून त्याला किती मिळत आहेत. ॲनिमलचं काही मिल्क वगैरे देत असेल किंवा मॅन्युअल्स काय त्याची सेल करत असेल तर त्याच्यापासून किती मिळतात, काय हॉर्टिकल्चर फ्रूट असतील, एक्सेट्रा 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 अशा काही गोष्टी असतील तर वेगवेगळे सोर्सेस पासून त्याला किती रुपये येतात हे चेक करायचं. देर आर 2 अप्रोचेस टू एस्टिमेट द रिपेइंग कॅपॅसिटी. आणि त्याचे 2 टाइप्स म्हणा किंवा त्याचे 2 अप्रोचेस आहेत. काय आहेत तर एक आहे कन्व्हेन्शनल अप्रोच आणि दुसरा आहे मॉडर्न अप्रोच. कन्व्हेन्शनल अप्रोच म्हणजे काय, तर परंपरागत म्हणजे रूढीनुसार चालू आलेलं किंवा सुरुवातीला जे होतं ते. आणि मॉडर्न अप्रोच म्हणजे न्यू, आधुनिक पद्धतीने काय. ओके, त्याच्यातला फर्स्ट आहे कन्व्हेन्शनल अप्रोच. इन दिस अप्रोच द repaying capacity is worked out as 1/3 of the total gross income including of the farm income. 2/3 of the gross income is considered to be consumed by his family and for farm expenses. This approach does not draw any clear distinction between self-liquidating and non-liquidating or partially liquidating loans for estimating the maximum credit limit. म्हणजे या अप्रोच मध्ये काय केलं तर त्याचा जो काही फॅमिली इन्कम आहे त्याचे 3 भाग पाडले. त्यापैकी जो काही ग्रॉस इन्कम आहे ओके त्याचे 3 भाग केले, समान 3 भाग केले. त्याच्यातला एक भाग आहे तो कशासाठी ठेवला तर तो रिपेइंग कॅपॅसिटी म्हणून कन्सिडर केला. 2/3 म्हणजे काय केलं तर फॅमिली एक्सपेन्सेस अँड फार्म एक्सपेन्सेस म्हणजे फॅमिली कन्झम्पशन साठी जे लागणार आहे ते, आणि फार्म एक्सपेन्सेस याच्यासाठी 2 भाग ठेवले. म्हणजे 3 भाग केले. त्याच्यातला एक भाग ठेवला फॅमिली कन्झम्पशन साठी, एक भाग ठेवला फार्म एक्सपेन्सेस करण्यासाठी आणि एक भाग ठेवला की जो रिपेमेंट कॅपॅसिटी म्हणून कन्सिडर केला. This approach does not draw any clear distinction between self liquidating and non liquidating. आणि ह्याच्यामध्ये कुठं क्लिअर होतंय का की तो काय म्हणू शकतो आपण त्याला
की त्याचं अदर काय लोन आहे का, किंवा तो तेवढंच बेनिफिट यावर्षी घेऊ शकेल का, या सगळ्या गोष्टी त्याच्यात क्लिअर होत नाहीत. हा फक्त एक परंपरागत की बाबा 3 भाग करायचे, पण त्याच्यात एक्झॅक्टली कॉस्टिंग किती झालं, त्या 3 भाग जे केलेत तेवढंच झालंय की त्याच्यापेक्षा जास्त झालंय. म्हणजे आपण 3 भाग केले त्याचे, पण एक्झॅक्टली फार्म एक्सपेन्सेस जास्त होते का, फॅमिली कन्झम्पशन जास्त होतं का, रिपेइंग कॅपॅसिटी जास्त होती, हे त्याच्यात क्लिअर होत नाही. समजतंय? आपण एक जनरल त्याच्या इन्कमचे 3 भाग पाडले आणि डिवाइड करून टाकले, बट त्याच्यात कॉस्टिंग त्याला कदाचित 50% आलं असेल आणि राहिलेल्या 50% मध्ये 2 भाग झाले असतील, असं पण असू शकेल. पण आपण काय धरलेलं आहे, सगळे सेम सेम 3 भाग केलेले आहेत. तर मॅक्झिमम क्रेडिट लिमिट देण्यासाठी किंवा एक्झॅक्टली किती क्रेडिट लिमिट दिली पाहिजे हे त्याच्यात क्लिअर होतंय का? समजतंय? सो तो झाला कन्व्हेन्शनल अप्रोच. सेकंड जो आहे तो मॉडर्न अप्रोच. मॉडर्न अप्रोच मध्ये मी तुम्हाला सांगितलं काय आहे. मॉडर्न अप्रोच मध्ये फॉर्म्युला दिले, कॅश इन्कम मायनस लिव्हिंग एक्सपेन्स. एक कॉल येऊन गेला, सगळं डिस्कनेक्ट झालं. ओके, मॉडर्न अप्रोच मध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये A-B 2 प्रकार आहेत. काय, रिपेमेंट कॅपॅसिटी फॉर सेल्फ लिक्विडेटिंग लोन्स. त्याच्यामध्ये फॉर्म्युला दिलेला आहे, फॉर्म्युला वाचा. पहा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, रिपेइंग कॅपॅसिटी फॉर सेल्फ लिक्विडेटिंग लोन्स. याच्यामध्ये काय आहे, तर फॉर्म्युला दिलेला आहे. इन दिस द रिसोर्सेस अक्वायर्स विथ द मनी बॉरोड अँड कन्झ्युम अप इन द प्रोडक्शन. Process in 1 year of production season and become a part of working expenses. आणि दुसरं जे नॉन लिक्विडेटिंग आहे त्याच्यामध्ये काय आहे, इन दिस केस द रिसोर्सेस अक्वायर विथ द फंड्स आर नॉट डायरेक्टली कन्झ्युम इन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ड्युरिंग द फर्स्ट इयर, बट दे आर कन्झ्युम ओव्हर अ नंबर ऑफ इयर्स. आणि म्हणून सेल्फ लिक्विडेटिंग आणि नॉन लिक्विडेटिंग म्हणजे
ज्याच्यामध्ये चलन लिक्विडिटी लोन्स आहेत, समजतंय. तर या दोन्हीचा पण फॉर्म्युला वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की रिपेइंग कॅपॅसिटी काढायची झाली तर ग्रॉस कॅश इन्कम काय आहे त्याच्याकडे तो वजा करायचा. कशातून? तर वर्किंग एक्सपेन्सेस इन्क्लुडिंग सीझनल लोन्स प्लस लिव्हिंग एक्सपेन्सेस प्लस टॅक्सेस प्लस अदर लोन्स अँड रीपेमेंट ड्यूज. आता ज्यावेळी असं होईल, वर्किंग एक्सपेन्सेस जातील, सीझनल लोन्सचे, पुन्हा लिव्हिंग एक्सपेन्सेस जातील, काही टॅक्सेस जातील किंवा काही ड्यूज काय इतर अदर काय असतील तर ते सगळे वजा गेल्यानंतर तुम्हाला त्याचं क्लिअर पिक्चर होईल की अभिजित लेक्चर सुरू आहे. In this case, the resources acquired with the funds are not directly consumed in the process of production during the first year, but they are consumed over a number of years. Okay. मग इथं एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला, त्या एक्झाम्पल मध्ये क्लिअर केलेलं आहे काय, तर ग्रॉस रिटर्न जो आहे हा विदाउट क्रेडिट म्हणजे कर्ज न घेण्यापूर्वीचा काय होता. तर त्याने कर्ज घेतलं नव्हतं त्यावेळी तो महिना किती काय ते ग्रॉस रिटर्न त्याचा 31,822 होता, की ज्याच्यातला 31,822 मधल्या वर्किंग एक्सपेन्सेस किती होते तर 13,673 होते. मग त्याच्याकडे रिटर्न ओव्हर कॅश एक्सपेन्सेस किती राहिला तर सिरियल नंबर 1 मायनस सिरियल नंबर 2, 31,000 वजा 13,000 केल्यानंतर 18,149 त्याच्याकडे शिल्लक राहिले. त्याच्यातून पुन्हा त्याने काय केलं, लिव्हिंग एक्सपेन्सेस वजा केले, ते 7,000 होते. मग काय केलं त्याने, अदर लोन ड्यू वजा केले की जे 3,500 रुपये होते. त्यानंतर रिप्लेसमेंट फंड जो होता तो वजा केला. मग आता त्याच्याकडे त्या तिन्हीच वजा केल्यानंतर किती बॅलन्स राहिला तर सिरियल नंबर 7 ओके की 6,749 रुपये. हा एवढ्या रुपयाचा तो हे भरू शकतो काय, त्याची रिपेमेंट कॅपॅसिटी आहे. आता त्याने लोन काढलेला आहे का नाही, पण त्याची तेवढी कॅपॅसिटी आहे. ओके, विदाउट क्रेडिट. क्रेडिटचा अर्थ लोन बरं काय, क्रेडिट इज अ पॅरलल वर्ड फॉर लोन. ओके, आपण म्हणतो ना काय राव माझं एवढं क्रेडिट नाही का, किंवा ही गोष्ट मी क्रेडिटवर आणली. क्रेडिटवर आणले म्हणजे तर थोडक्यात ती लोनवर आणलेली आहे असं. तर त्याने ते लोन घेतलेलं नाही विदाउट क्रेडिट म्हणजे कर्ज न घेता त्याची रिपेमेंट कॅपॅसिटी किती आहे 6,749 रुपये. एवढे रुपये तो पर मंथ भरू शकतो बँकेत. म्हणजे कर्ज घेतलेलंच नाहीये पण घेतलं नसताना देखील तो पर मंथ एवढे पैसे बाजूला सेव्हिंग करू शकतो. ओके, आता कर्ज घेतल्यानंतर काय फरक पडतोय तर तो 10,749 रुपये बाजूला काढू शकतो. कारण कर्ज घेतल्यामुळे तो ऍडव्हान्स टेक्निक यूज करणार की ज्याचा त्याला फायदा होणार, की ज्याच्यात त्याचा ग्रॉस रिटर्न वाढेल, त्याचे वर्किंग एक्सपेन्सेस वगैरे ते सगळं वजा जाता, लिव्हिंग एक्सपेन्सेस अदर ड्यू वगैरे सगळं वजा जाता. त्याच्याकडे पर मंथ 10 किंवा त्याची रिपेमेंट कॅपॅसिटी काय राहील 10,779 रुपये ही त्याची समजतंय. हा, आता विथ क्रेडिट म्हटलंय ह्याचा अर्थ त्यांनी कर्ज घेतलेला आहे आणि ते 10,000 रुपये जे त्याच्याकडे शिल्लक राहतात तेवढ्या लेवलचा हप्ता त्याला तो मस्ट आहे, कारण आता त्यांनी ते कर्ज घेतलेलं आहे. विथ क्रेडिटचा अर्थ लोन घेतल्यानंतर, विदाउट क्रेडिटचा अर्थ लोन न घेता. आता कुणाला समजलं नाही विचार. एनी डाऊट्स? एक्सरसाइज नंबर 11
असेसमेंट ऑफ रिस्क बेरिंग ॲबिलिटी ऑफ फार्मर. आता मगाशी जे काढलं ते रिपेमेंट कॅपॅसिटी होती, म्हणजे तो ते 10,779 रुपये तो कमवतोय, त्याच्या ग्रॉस इन्कम मधून सगळे एक्सपेन्सेस वजा जातात, त्याच्याकडे शिल्लक राहतात आणि तो त्या 10,779 मधून भरू शकतो. ही झाली रिपेमेंट कॅपॅसिटी. बट जर त्याला ते पैसे भरता आले नाहीत, बरोबर, समजा तो ते रिपेमेंट करू शकला नाही, त्याला प्रॉफिट झाला नाही. बघा, एका बँकेने एका शेतकऱ्याला लोन दिलेलं आहे, ते लोन त्याने त्याच्या फार्ममध्ये यूज केलं, बरोबर, ते पैसे त्याने त्याच्या फार्ममध्ये यूज केले, त्याने प्रोडक्शन घ्यायला सुरुवात केली, त्याने प्रोडक्शन पण चांगलं घेत आला. बट काय नॅचरल प्रॉब्लेम क्रिएट झाले किंवा त्या व्यक्तीची डेथ झाली किंवा अन्य काही रिझन्स असतील की ज्याच्यामुळं तो आता तिथे ते प्रोडक्शन जे केलेलं आहे त्याच्यातून तो लोनचा जो काही घेतलेला हप्ता आहे तो क्लिअर करू शकत नाही किंवा तो भरू शकत नाही. ओके, म्हणजे काय झालं की थोडं किंवा त्याला त्या बिझनेसमध्ये लॉस झाला, आपण असं समजू. ओके, तर आता त्याच्याकडे ग्रॉस इन्कम काय राहिलेला आहे का? कारण लॉस झाला ह्याचा अर्थ ग्रॉस इन्कम मधून त्याचे सगळे एक्सपेन्सेस वाढलेले आहेत असं आपण कन्सिडर करूया की त्याला समजा महिना 10,000 फायदा व्हायला पाहिजे होता किंवा वार्षिक 1,00,000 रुपये त्याला फायदा व्हायला पाहिजे होता. आता काय झालेला आहे की 1,00,000 फायदा होणार होता, त्याच्याही पेक्षा जास्त म्हणजे 1,50,000 रुपये त्याचा खर्चच झालेला आहे. ओके, म्हणजे त्याला त्या बिझनेसमध्ये पूर्णपणे लॉस आलेला आहे, तो त्या शेतीमध्ये पूर्णपणे लॉसला आलेला आहे. आता तो भरू शकतोय का? रिपेमेंट कॅपॅसिटी संपली त्याची आता. कारण काय झालं, आपण ठरवलं होतं तो महिना 10,000 रुपये काढेल, वर्षाचे 1,00,000 रुपये तो भरेल, हे सगळं ठरवलेलं होतं. ओके, बट तो बिझनेस किंवा त्याची शेती लॉस मध्ये गेली आणि आता तो ते भरू शकत नाही. मग आता काय सिच्युएशन आहे किंवा मग आता काय सोल्युशन काढायचं? तर रिस्क बेरिंग ॲबिलिटी. मग या रिस्क बेरिंग ॲबिलिटी मध्ये काय येतं तर वाचूया. द रिस्क बेरिंग ॲबिलिटी ऑफ अ फार्मर टू विथस्टँड द रिस्क दॅट अराइज ड्यू टू फायनान्शियल लॉस. ड्यू टू फायनान्शियल लॉस. ड्यू टू फायनान्शियल लॉस. Risk can be quantified through statistical technique, coefficient of variation, standard deviation, programming, models, etc. The types of risk in farming are. बघा, तर तिथे काय सांगितलेलं आहे? ड्यू टू फायनान्शियल लॉस. मग रिस्क कॅन बी क्वांटिफाईड थ्रू स्टॅटिस्टिकल टेक्निक्स, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन, standard deviation, programming, models, etc. The types of risk in farming are as below. First, production risk. आणि असं का होऊ शकतं? त्याचा फायनान्शियल लॉस का होऊ शकतो? तर फर्स्ट रिझन आहे प्रोडक्शन रिस्क. मग त्याच्यामध्ये काय होऊ शकतं? पेस्ट अटॅक होऊ शकतो, एखादा डिसीज अटॅक येऊ शकतो, किंवा कॅटल इपिडेमिक्स काहीतरी होऊ शकतो. बरोबर आहे ना? आपण धरलेलं होतं की तो सीजनल क्रॉप ग्रो करेल आणि त्याचा हार्वेस्ट करेल, त्याच्यातून तो सेल करेल आणि आलेल्या पेमेंट मधून तो जे काही लोन आहे, क्रेडिट आहे ते क्लिअर करेल. बट आता तसं झालं का? नाही. काय झालं? पेस्ट अटॅक झाला, त्याच्यामुळं त्याचं जे काही ग्रेन्स आहेत ते डॅमेज झाले किंवा खराब झाले, बरोबर, किंवा डिसीज आला, त्याच्यामुळं क्रॉपला प्रॉब्लेम झाला आणि क्रॉपची डेव्हलपमेंट थांबली किंवा चांगलं प्रोडक्शन होऊ नाही शकला. ओके, असं होऊ शकतं. सेकंड, टेक्नॉलॉजिकल रिस्क. आता टेक्नॉलॉजिकल रिस्क काय राहू शकते? तर ब्रेकडाऊन ऑफ मशिनरी. एखादी मशिनरी खराब होऊ शकते. डिफेक्टिव्ह सीड्स असं होऊ शकतं. एकदा इथे कराड तालुक्यामध्ये एक गाव आहे, हनबरवाडी म्हणून गाव आहे, तिथं असं झालं होतं. त्या शेतकऱ्याचा 2 एकरचा प्लॉट होता, म्हणजे साधारणतः 80 गुंठ्याचा प्लॉट होता. आणि 80 गुंठ्यामध्ये त्यांनी काय लावलेलं होतं? तर काकडी लावलेली होती, बरोबर. आणि चांगलं बियाणं आणलं, काकडी लावली, काकडी चांगली ग्रो झाली, त्याचं क्रॉप चांगल्या पद्धतीने ग्रो झालं आणि त्याचं हार्वेस्टिंग झालं त्या काकडीचं. आणि ज्यावेळी ऍक्च्युली मार्केटमध्ये सेल केला त्यावेळी लोकांनी पण ती अशी फ्रेश दिसत होती काकडी वगैरे, म्हणून लोकांनी खरेदी केली, लोक घरी घेऊन गेले
आणि घरी नेल्यानंतर लोकांच्या असं लक्षात आलं की काकडी कडू लागते. ओके, खूप कडू लागते, जसं कारलं कडू लागतं असं काकडी कडू लागते. लोकांनी ते काकड्या घेऊन त्या रिटर्न त्या शेतकऱ्याकडे आणून दिल्या आणि पैसे घेऊन गेले जे काय विकत घेतलं होतं ते. मग शेतकऱ्याला असं टेन्शन आलं की आता सगळा प्लॉट, म्हणजे 1-2 कस्टमरच्या तक्रारीनं गोष्ट वेगळी आहे, पण प्रत्येक कस्टमर रिटर्न घेऊन आला ते काकडी, किंवा प्रत्येकानेच तक्रार केली. मग त्याला टेन्शन आलं, त्याने कंपनीकडे तक्रार केली की मी तुमचं सीड वापरलेलं आहे आणि हे असं कडू का लागतं. मग कंपनीने तिथे येऊन सर्वे केला. सर्वे केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की खरंच सीड मध्ये काहीतरी फॉल्ट होता आणि त्यांनी त्याच्या पूर्ण त्या 2 एकरच्या प्लॉट मधून त्याला त्या वर्षी किती प्रॉफिट व्हायला पाहिजे होता, एक 10 लाख प्रॉफिट व्हायला पाहिजे होतं, तर त्याला 10 लाख कंपनीने नुकसान भरपाई दिली. तर डिफेक्टिव्ह सीड सुद्धा येऊ शकतात. त्याच्यात शेतकऱ्याचा काय दोष आहे का? शेतकऱ्याला कधी समजणार? ज्यावेळी तो सोविंग करणार, तिथून ते क्रॉप ग्रो होणार, तिथून पुढे ज्यावेळी ते हार्वेस्टला येणार, म्हणजे 2-3 महिने गेल्यानंतर शेतकऱ्याला समजणार की त्याला लागलेली जी काय म्हणजे प्रोडक्शन, म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला लागलेलं जे काय पीक आहे ते कडू आहे. म्हणजे आता ती काकडी जी आहे ती कडू आहे हे त्याला कधी कळलं, तर आफ्टर 3 मंथ्स त्याला ते समजलं. ओके, अशी टेक्नॉलॉजिकल रिस्क एखादी आपल्या फील्डमध्ये राहू शकते. ओके, सो किंवा डिले इन ट्रान्सपोर्ट असं पण होऊ शकतं, बरोबर, की टेक्नॉलॉजिकल रिस्क आहे. आफ्टर दॅट थर्ड, रिस्क कॉज्ड बाय मार्केट इलिटरसी. येस, किंवा त्याला मार्केटचं नॉलेज नसल्यामुळे सुद्धा त्याला लॉस होऊ शकतो. म्हणजे कसं की त्याने काय केलं की त्याला वाटलं चला टोमॅटो लावूया, टोमॅटो मध्ये भरपूर पैसे मिळतील, त्याने लावलं, पण टोमॅटोचा दर सर्वसाधारण 10-20 रुपयाच्या वर जात नाही कधी, बरोबर. सो तिथे तो लॉस मध्ये येऊ शकता येणार, बरोबर. असं होऊ शकतं. त्यामुळे मार्केटची इलिटरसी, म्हणजे मार्केट बद्दल त्याला आयडिया नाही, तर तो तसं होऊ शकतं त्याचं. इनइफिशियन्सी बाय सिकनेस ऑफ द फार्मर ऑर हेल्थ. फार्मरची हेल्थ, जर समजा त्याने क्रॉप प्रोडक्शन सुरू केलं आणि नंतर एक 2-4 महिन्यानंतर किंवा 2-3 महिन्यानंतर जर त्याला काय हेल्थशी रिलेटेड त्याचा प्रॉब्लेम आला, तो तिथं वीक झाला, तर त्याचा ऑब्व्हियसली फार्मिंगकडे लक्ष कमी राहील. तर ही एक इनइफिशियन्सी बाय सिकनेस ऑफ द फार्मर ऑर हेल्थ. फोर्थ झाला. फिफ्थ, इन्स्टिट्यूशनल रिस्क. देर इज थेफ्ट, रॉबरी, लेबर स्ट्राईक, या गोष्टी पण होऊ शकतात. ऍग्री बिझनेसच्या बाबतीत रॉबरी किंवा लेबर स्ट्राईक हा विषय येतो, किंवा जनरली शेतकऱ्याच्या बाबतीत सुद्धा थेफ्ट वगैरे होतं. काही वेळा असं पण घटना कानावर येतात की हार्वेस्टिंगला आलेली ज्वारी अगदी एकरच्या एकर एका रात्रीत कोणीतरी चोरून नेली. म्हणजे लोक पण किती चोरीच्या बाबतीत ऍडव्हान्स आहेत बघा, की 1 एकर हार्वेस्टला आलेली ज्वारी ट्रॅक्टर लावून एका रात्रीत किती जण असतील पहा, 1 एकरसाठी 8-10 जण असतील, त्या सगळ्यांनी ते ज्वारीचे फक्त त्याचे जे काही ग्रेन्स आहेत त्याला तो तेवढेच कट करायचे, ट्रॅक्टरमध्ये टाकायचे आणि असा अख्खा 1 एकर मधला सगळी ज्वारी कट करून घेऊन गेली आणि कुणाला कळलंही नाही. कारण ऑब्व्हियसली फार्मर हा गावामध्ये राहतो, विलेज म्हणजे काय म्हणायचं, घरी आणि शेती लांब असेल, समजा घरापासून त्याची शेती लांब असेल, तर असं होऊ शकतं त्याला खबर कळायच्या आत तिकडे थेफ्ट होऊन गेलेलं असेल, चोरी होऊन गेलेली असेल. तर अशा पण काही घटना आपल्या कानावर येतात. आफ्टर दॅट 6, वेदर अनसर्टेनिटी. आता हे काय फिक्सच आहे, काय ड्रॉट येऊ शकतो, फ्लूड्स येऊ शकतात, काही होऊ शकतं. प्राइस अनसर्टनिटी हा एक सगळ्यात बिग प्रॉब्लेम आहे. कोणता? फॉल इन फार्म प्रोड्यूस प्राइस एक्सेट्रा. अचानकच आता बघा कोरोनामुळे तर तुमच्या लक्षात येत आहे की अगदी परवापर्यंत 50,000च्या वर असलेलं सोनं आता काल 40,000 वर आलेलं आहे. म्हणजे फॉल जर सोन्याच्या बाबतीत एवढा डिफरन्स पडू शकतो, तर ऍग्रिकल्चर प्रोडक्टच्या बाबतीत तर खूप डिफरन्स पडू शकतो. ओके, आता इथपर्यंत झाल्या रिस्क. ओके, बघा बाळांनो, इथपर्यंत मी काय सांगितलं,
तर कोणकोणत्या रिस्क आहेत की ज्याच्यामुळे त्याची रिपेमेंट कॅपॅसिटी लॉस होऊ शकते किंवा त्याची रिपेमेंट कॅपॅसिटीला डॅमेज होऊ शकतो. मग तसं झालं तर काय करायचं? मग रिपेमेंट कॅपॅसिटी अंडर रिस्क. इट इज नेसेसरी बट नॉट इसेन्शियल दॅट द क्रेडिट शुड बी प्रोडक्टिव्ह अँड जनरेट सफिशियंट रिपेमेंट कॅपॅसिटी. It is also essential that the borrower should be able to withstand the shocks of probably financial losses. This is known as the risk-bearing ability of the borrower. Assessment of risk-bearing ability is necessary because the return and repayment capacity analysis are made on the basis of average, that is estimated production prices and cost, etc. But these average seldom hold true to the last point. Agricultural business is subject to the vagaries of nature and is exposed to many other hazards such as pest attack, disease, and price inflation. Variations in income occurs as rule rather than expectation, म्हणजे exceptions. ओके, बघा म्हणजे इथे काय होऊ शकतं, तर शेतकऱ्याने जे काही फायनान्शियल लॉस त्याला होतोय, बरोबर, मग त्यावेळी तो बिअर करता आला पाहिजे त्याला. त्याच्यासाठी त्याच्याकडे काय पाहिजे, स्वतःची त्याची बेरिंग ॲबिलिटी असली पाहिजे, ती गरजेची आहे. बिकॉज द रिटर्न अँड रिपेमेंट कॅपॅसिटी अनालिसिस आर मेड इन द बेसिस ऑफ अवरेज एस्टिमेटेड. आणि आपण जे काही त्याचं लोन देणार आहे त्याला, ते आपण एक अवरेज पकडून देणार आहे की बाबा हा त्याने गेल्या वर्षी 1 लाख रुपये कमवले, त्याच्या पाठीमागच्या वर्षी त्याने 80,000 कमवले, त्याच्या पाठीमागच्या वर्षी त्याने 90,000 कमवले. मग आपण त्याला 1 लाख रुपयेपर्यंतचा अवरेज पकडून देणार आहे, बरोबर. मग तो अवरेज पकडून आपण चाललोय आणि एस्टिमेटेड प्रोडक्शन प्राइस अँड कॉस्ट पकडून आपण चाललेलो आहे. एस्टिमेटेड आहे ते, समजतंय. म्हणजे आता टोमॅटोला 10 रुपये किलोने टोमॅटो आहे आणि एखाद्या शेतकऱ्याने टोमॅटो केला तर त्याला कदाचित उद्या पण 10 रुपये दर राहील असा आपण अंदाज धरला आणि एक एस्टिमेशन काढलं की 1 एकर मध्ये त्याला 10 लाख काय ते 10 लाख रुपयाचा त्याला टोमॅटो होईल असं धरून चाला, नॉट कन्फर्म. तर एक्झाम्पल आहे हे फक्त. तर एक 10 लाख रुपये त्याला होतील असं एक आपण धरून चाललो आणि म्हणून आपण त्याला 5 लाख लोन दिलं. हे अवरेज आहे किंवा हे एस्टिमेटेड आहे, बट प्रॅक्टिकली आहे का, नाही, ते अजून रन व्हायचं आहे कारण ते इन फ्युचर घडणार आहे. बट these average seldom hold true to the last point. Agriculture business is subject to the vagaries of nature and is exposed to many other hazards such as pest attack, disease, and price fluctuation. तर पेस्ट अटॅक मुळे, डिसीज मुळे आपण जे काय धरलेला अंदाज आहे तो आपला डिस्टर्ब होऊ शकतो. आणि मग द रिपेइंग कॅपॅसिटी फॉर मस्ट बी डिफ्लेक्टेड रिड्यूस इन अकॉर्डन्स विथ probably variability in gross income in order to arrive at fairly stable and reliable levels of repaying capacity. आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं, त्याची रिपेइंग कॅपॅसिटी डिस्टर्ब होऊ शकते. This repaying capacity based on deflated gross income can be equated to the risk-bearing ability of borrower. General variability coefficient for the area should be used for these purpose. आणि मग ह्याच्यावर काय करू शकतो आपण, तर ह्याच्यावर डिफ्लेक्टेड कोइफिशियंट वापरू शकतो. म्हणजे ज्याला आपण व्हेरिएबिलिटी कोइफिशियंट, म्हणजे तुम्ही पाहिलेलं आहे बघा, प्रोबॅबिलिटी हे शिकलेला आहात तुम्ही 11-12वीला. म्हणजे असं झालं तर असं आणि तसं झालं तर तसं, किंवा असं झालं तर मग तसं करायचं आणि तसं झालं तर मग असं करायचं, समजतं. जर तर असं झालं, जर तर करूया असं, समजतंय. जर तर प्रोबॅबिलिटी किंवा जनरल व्हेरिएबिलिटी कोइफिशियंट तुम्ही 11-12वीला झालेला आहे पहा, तुम्हाला प्रोबॅबिलिटी तुम्ही काढलेली आहे की जर मी 10 रुपयाने धरलं तर मला 1,000 रुपये मिळतील आणि जर मी 20 रुपयाने धरलं तर 2,000 रुपये मिळतील. मग मी अंदाजे 15 रुपयाने धरतो की मला 1,500 मिळतील. हे सगळे काय आहेत, जर तर प्रोबॅबिलिटीज आहेत. ओके,
मग आपण तसं धरायचं, रिपेमेंट कॅपॅसिटी अंडर रिस्क, रिस्क धरूनच त्याची रिपेमेंट कॅपॅसिटी काढायची, इज इक्वल टू, म्हणजे असं धरायचंच की ह्याच्यात काहीतरी नॅचरल काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे किंवा काय पेस्ट अटॅक होईल किंवा प्राइस फ्लक्च्युएशन होईल, हे धरायचंच. ओके, आणि मग रिपेमेंट कॅपॅसिटी काढायची. फॉर्म्युला तुमच्या समोर आहे, डिफ्लेटेड ग्रॉस रिटर्न्स मायनस, आता तो जो होता तो पहिलाच, वर्किंग एक्सपेन्सेस इन्क्लुडिंग प्रपोज लोन, फॅमिली लिव्हिंग एक्सपेन्सेस, अदर लोन्स ड्यू टू मिसेलिनियस एक्सपेंडिचर प्लस क्रॉप लोन एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे बाकी फॉर्म्युला सेमच आहे, फक्त ग्रॉस इन्कम धरताना डिफ्लेटेड धरलेला आहे. म्हणजे आपण बरेच वेळा असं म्हणतो की मला 1 लाख रुपयाचा अंदाजे प्रॉफिट होईल. ओके, तर त्या शेतकऱ्याने ज्यावेळी 1 लाख रुपये सांगितलाय फायदा होईल, त्यावेळी आपण 50,000 होईल एवढंच धरायचं, डिफ्लेटेड ग्रॉस रिटर्न. समजतंय? म्हणजे तो किती सांगतोय त्याच्यापेक्षा आपण त्याला कमी करून किंवा कोइफिशियंट, व्हेरिएबिलिटी कोइफिशियंट वापरूनच त्याला आपण डिफ्लेटेड करायचा. आणि हा म्हणतोय ना 1 लाख रुपये फायदा होईल, तर आपण 70,000च धरायचा फायदा. समजतंय? किंवा 60,000च धरायचा आणि मग हे बाकी सगळं वजा करायचं. समजतंय का? म्हणजे डिफ्लेटेड ग्रॉस रिटर्न करूनच. मग आता त्याचं उदाहरण बघूया, तुमच्या येईल लक्षात, खूप अवघड नाहीये. फर्स्ट स्टेप is to calculate the repaying capacity as presented in previous exercise. आणि त्याच्यासाठी काय करायचं, अगोदर तो शेतकरी आला की जसं पाठीमागच्या एक्झरसाइज मध्ये सांगितलंय तसं त्याची रिपेइंग कॅपॅसिटी काढून घ्यायची. देन कॉम्प्युट द रिस्क बेरिंग ॲबिलिटी बाय टेकिंग 21% व्हेरिएबिलिटी कोएफिशियंट ॲज बिलो. आणि 21% व्हेरिएबिलिटी कोएफिशियंट धरायचा आपण. म्हणजे मी जसं मगाशी तुम्हाला म्हटलं की त्याने 100% सांगितली, तर आपण काय करायचं, त्याच्यातनं 21% वजा करायचं आणि 79%च आपण पकडायचा. मग कसा पकडायचा, तर त्याचा ग्रॉस इन्कम काय आहे, 46,352 रुपये. ओके, मग 46,352 च 79% घ्यायचं, फक्त 21% सोडून द्यायचं, वजा करायचं. समजतं? मग किती आलं ते, तो म्हणतोय खूप, त्याला वर्षाला 46,000 रुपये फायदा होईल, आपण 36,000च फायदा धरायचा, 10,000 आपण सोडून द्यायचे. समजलं? मग 36,618 रुपये आपण त्याचे पकडायचे आणि मग त्याच्यातून वर्किंग एक्सपेन्सेस वगैरे 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 वजा करायचं. आणि जर वाटत असेल की आपण देतोय तेवढ्या लोनला तो ऍप्लिकेबल आहे, बरोबर, तर खाली आलेलं आहे पहा उत्तर. उत्तर काय आहे, फ्रॉम द अबोव इट इज सीन दॅट द फार्मर हॅज गुड रिस्क बेरिंग ॲबिलिटी ऑफ ₹1045. म्हणजे ते सगळं वजा जातात, त्याच्याकडे पैसे शिल्लक राहतात आणि तो काय करू शकतोय, त्याची चांगली रिस्क बेरिंग ॲबिलिटी दिसते. ओके, ग्रॉस इन्कम ऑफ फार्मर इज 5900. ओके, एक्झाम्पल दुसरं दिलेलं आहे की ज्या शेतकऱ्याचा ग्रॉस इन्कम दिलेला आहे 5,900 रुपये. डिप्लेटेड ग्रॉस इन्कम किती पकडणार तुम्ही, 79%. मग तो किती होतो, 4,661. वर्किंग एक्सपेन्सेस वजा गेले, नॉन रिटर्न ओव्हर व्हेरिएबल कॉस्ट, सॉरी नेट रिटर्न ओव्हर व्हेरिएबल कॉस्ट गेला वगैरे वगैरे सगळं जाता. रिपेइंग कॅपॅसिटी त्याची किती झाली, तर वजा 339 झाली. मग त्याला काय म्हणायचं आपण, रामराम ठोकायचा, दादा तुला नाही लोन देऊ शकत, असं गोड बोलून समजून सांगायचं. समजतंय का? एक्झाम्पल 1 मध्ये रिस्क बेरिंग ॲबिलिटी त्याची चांगली होती म्हणून त्याला लोन दिलं. आता एक्झाम्पल 2 मध्ये काय झालं, त्याची रिपेमेंट कॅपॅसिटी मायनस मध्ये जाते, 339 दिसतंय का इथे स्क्रीनवर, हॅलो, 339 मायनस 339 आहे ते. ओके, म्हणजे त्याचा 4,661च्या रेट मधून ती मायनस जाते. मग आपण काय केलं, त्याला सांगितलं, दादा सॉरी, यावर्षी आमची बँक तुम्हाला लोन नाही देऊ शकत, बरोबर ना, किंवा मग दुसरा आम्हाला काहीतरी मॉर्गेज दे, या रकमेसाठी आम्हाला
गॅरंटी म्हणून दुसरं काहीतरी दे, तू नाही फेडू शकला तर तुझा भाऊ फेडू शकेल, तुझा मुलगा फेडू शकेल, असं काहीतरी दे आम्हाला गॅरंटी. आलं लक्षात? समजलं का इथपर्यंत? हो सर. ओके, व्हेरी गुड. ज्याला समजलंय तो 100% EO ची तयारी करणार आणि बँकेत ऑफिसर होणार. ज्याला नाही समजलं तो मला मेसेज करणार, मी त्याला पुन्हा एकदा समजून सांगणार, तो पण EO होणार. त्यातून पण ज्याला नाही समजलं तो नक्कीच EO नाही होणार, हे कन्फर्म. ओके, प्रोबॅबिलिटी सांगितल्या तिने पण. बर, स्क्रीनवर जे तुम्हाला मेजर्स टू स्ट्रेंथ रिस्क बेरिंग ॲबिलिटी दिसत आहेत ते वाचा. ओके, देअर आर 7 आहेत, वाचा. वाचलं? डेव्हलपिंग ओनर्स इक्विटी विच इज द बॅकबोन ऑफ रिस्क बेरिंग ॲबिलिटी. डेव्हलपिंग मॉरल कॅरेक्टर, बघा सेकंडला चाललं. मॉरल कॅरेक्टर म्हणजे त्याची ऑनेस्टी. बघा, जर एखादा शेतकरी आहे पाठीमागचे 5 वर्ष, म्हणजे प्रत्येक वर्षाला तो एकदा लोन घेणार, बरोबर? तर असं त्याने गेली 5 वर्षात 5 वेळा लोन घेतलं आणि ते क्लिअर केलं, बरोबर ना? आणि 6व्या वर्षी ज्यावेळी तो आपल्याकडे आलाय त्यावेळी त्याच्याकडे काय प्रॉब्लेम झालेला आहे, तर डिसीज अटॅकमुळे ते क्लिअर झालं नाहीये. पण त्याने पाठीमागची 5 वर्ष लोन हॉनेस्टली क्लिअर केलं, बरोबर? त्याने त्याची रिस्पॉन्सिबिलिटी, त्याची रिलायबिलिटी त्याने तिथे प्रूव्ह केल्या. आणि 1 वर्षी प्रॉब्लेम झाला म्हणून लगेच बँक 1 वर्षासाठी त्याच्यावर कारवाई करेल, लगेच घ्या पोलीस बोलवून घ्या, त्याला बेड्या ठोका, असं होईल का? नाही होणार. का? तर पाठीमागची 5 वर्ष त्याने हॉनेस्टली केलेला आहे. यावर्षी नक्कीच काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला असेल, तो बँक समजून घेईल. आणि लक्षात ठेवा, बँकांना ज्यावेळी प्रॉपरली लक्षात येतं की शेतकऱ्याची चूक नाही, त्यावेळी बँका त्याचं पूर्ण कर्ज माफ केलेले सुद्धा आपल्या भारतामध्ये उदाहरणं आहेत. म्हणजे फक्त शेतकऱ्यांच्याच बाबतीत नव्हे, तर काही बिझनेसमन आहेत, काही इंडस्ट्रियलिस्ट आहेत की त्यांच्या इंडस्ट्री चांगल्या चालत होत्या. तुम्हाला जर काही जणांना आठवतंय का पहा, जुने जे ट्रॅक्टर असायचे, त्या ट्रॅक्टरचा जो सायलेन्सर असायचा पुढे त्या मशीनच्या वर असायचा तो, तर त्या सायलेन्सरच्या वर एक अशी उघडझाप करणारी एक अशी असं त्याला चिमणीच म्हणतात सगळे, कारण त्याला बर्डचा आकार असायचा.
हॅलो, हो हो, लेक्चर चालू. तर जुन्या काळी एक असं सिच्युएशन होती की त्या सायलेन्सर असा उभा असायचा ना, मग कधी पाऊस वगैरे आला तर त्या सायलेन्सरच्या त्या वरच्या छिद्रातून पाणी आत जाऊ शकतं, म्हणून त्याच्यावर पाणी आत जाऊ नये म्हणून एक असं पत्र्याचं एक झाकण असायचं की ज्याला असं बर्डचा आकार दिलेला असायचा. ते खूप हलकं असायचं, हेवी नसायचं. आणि मग आतून ज्यावेळी धूर सोडला जायचा इंजिनकडून, त्यावेळी ते झाकण उघडायचं, तो धूर बाहेर जायचा. धूर संपला की ते झाकण पुन्हा लागलं जायचं. त्याला चिमणी म्हणायचे बघा. ज्यावेळी फक्त ट्रॅक्टर कधी सुरू करेल किंवा जोरात चालवलं जाईल आणि त्याच्यातून सायलेन्सर मधून जोरात हवा बाहेर फेकली जाईल, तेवढ्यापुरतं ते उघडायचं, पुन्हा लागायचं. तर बरेच वर्ष असे ट्रॅक्टर, जुने ट्रॅक्टर होते. आणि नंतर ट्रॅक्टरच्या म्हणजे ट्रॅक्टर बनवणाऱ्या कंपनीच्या असं लक्षात आलं की त्या चिमणीपेक्षा आपण जर ती पाईप थोडी बेंड केली, अम्ब्रेला हँडल जसा असतो बरोबर, छत्रीचा तुमचा जो दांडा असतो त्याला जर तुम्ही उलटा उभा केला तर जो शेप येईल त्या शेपमध्ये जर त्याला उलटा केला तर तो धूर इझिली निघून जाईल बाहेर आणि पाणी पण आत जाणार नाही, आणि जे काय पावसाच्या पाण्यापासून संरक्षण पाहिजे किंवा धुळीपासून ते तिथं होऊ शकतं. असं त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी तो शेप तिथं तयार केला. आता झालं काय, ती चिमणी बनवणारी जी छोटी इंडस्ट्री होती, सब कॉन्ट्रॅक्टर होता, त्याच्याकडे जी मशिनरी होती, त्या मशिनरीचं काम संपलं ना आता. आणि त्यामुळे काय झालंय की ती मशिनरी बंद झाली. मग त्याच्यामुळे तो पहिली 4 वर्ष त्याने लोन चांगल्या पद्धतीने क्लिअर केलं, 5व्या वर्षी त्याला लोन क्लिअर करता आलं नाही. मग कंपनीने तसं बँकेला सांगितलं की आम्हाला आता आमचा इन्कमच थांबला, त्यामुळे आम्ही हे क्लिअर करू शकत नाही, ही टेक्नॉलॉजी बदलली, त्यामुळे या टेक्नॉलॉजीचा काय उपयोग होत नाही. तर बँकेने त्यांचं पुढचं कर्ज माफ केलं. सांगली बँक होती ती. म्हणजे असे पण काही, आणि ती किर्लोस्कर वाडीलाच घडलेली घटना होती ती. तर असे पण काही इन्सिडेंट्स आहेत की बँकेला ज्यावेळी तुम्ही खरोखर प्रॉपरली तिथे रिपोर्टिंग करता आणि खरंच ही सिच्युएशन आहे, त्यावेळी बँका सुद्धा समजून घेतात, समजतं का. सो पण त्याच्यासाठी तुमचा बॅक रेकॉर्ड चांगलं पाहिजे, तुमची हॉनेस्टी पाहिजे, इंटिग्रिटी पाहिजे, रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजे. ओके, रिड्युसिंग फार्म अँड फॅमिली एक्सपेंडिचर. आणि ऑब्व्हियसली तुम्ही काय करायला पाहिजे, जर तुम्ही तोट्यात जाताय असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमचे फॅमिली एक्सपेंडिचर कमी केले पाहिजेत. पोरगीनं जरी मोकाशी कॉलेजमध्ये शिकते आणि तिने जरी म्हटली की पप्पा मला जादा पैसे पाहिजेत, तर जरा कमी पैसे पाठवले पाहिजेत, तर तिकडे बाकीचं हँडल होऊ शकतं ना वडिलांचा. किंवा त्या फार्मरचा मुलगा जर मोकाशी कॉलेजला शिकतो तर त्याने गाडी नाही चालवली पाहिजे, पेट्रोल कमी टाकलं पाहिजे. मग ते जरा फॅमिली एक्सपेन्सेस कमी होतील ना, होय की नाही. का पोराने डबल बुलेट घेऊन टेबल शीट फिरवलं पाहिजे, विनाकारण बोंबलत फिरलं पाहिजे. मग फॅमिली एक्सपेन्सेस कमी होतील का वाढतील ते आता त्या फिरणाऱ्या पोराला माहित. आफ्टर दॅट फोर्थ, taking up stable and reliable enterprises. Yes, that's one of the most important. Providing ability to borrow in both good periods, particularly during the bad periods. Creating ability to earn money and save money. Taking up crop and other insurance, etc. 7वा जो पॉइंट आहे ते लोक शक्यतो करत नाहीत. 7वा पॉइंट मोस्ट आहे, इन्शुरन्स घ्यायचा. मग क्रॉप इन्शुरन्स घ्या, ॲनिमल इन्शुरन्स घ्या. इट इज अन मोर इम्पॉर्टंट, मोर बिग इम्पॉर्टंट अँड मच मोर, किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला, खूप खूप हेल्प होती त्या क्रॉप इन्शुरन्सची असेल किंवा ॲनिमल इन्शुरन्सची असेल. ओके, ठीक आहे, इथे मीटिंग स्टॉप करतोय. बिफोर दॅट जरा सर्वांनी आपले व्हिडिओ ऑन करा. अरे वा वा वा, ऑन करा म्हटल्यानंतर बऱ्याच जणांनी केली. 73ची अजून आंघोळ व्हायची असेल बहुतेक. व्हेरी गुड, व्हेरी गुड. समजलं का रिपेइंग कॅपॅसिटी.